आज मुंबई महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मुंबईचा महापौर कोण होणार याची घोषणा झाली. त्यानुसार भाजपच्या रितू तावडे यांनी आज महापौर पदाचा पदभार स्वीकारला. तब्बल 29 वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर विराजमान झालेला आहे. त्यामुळे या निवडीकडे केवळ स्थानिक पातळीवरील बदल म्हणून नाही तर मोठ्या राजकीय घडामोडी म्हणून पाहिले जात आहे. उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय घाडी यांची 6 वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. आता जाणून घेऊया कोण आहेत रितू तावडे. रितू तावडे या प्रभाग क्रमांक 132 मधून 2 वेळा निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविका आहेत. मुंबई महानगरपालिकेतील त्यांना चांगला प्रशासकीय अनुभव आहे. त्यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तसेच स्थापत्य समितीच्या उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. ईशान्य मुंबईत भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. घाटकोपर परिसरात गुजराती बहुल मतदारांमध्ये मराठी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. स्थानिक प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची त्यांची शैली राहिली आहे. महिलांच्या सन्मानाशी संबंधित आक्षेपार्ह जाहिरातींविरोधात त्यांनी छेडलेले आंदोलन चर्चेत आले होते. या प्रकरणाची दखल आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही घेतली होती. पालिका शाळांतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर त्यांनी पोक्सो कायद्याअंतर्गत कठोर कार्यवाहीची मागणी केली होती. घाटकोपरमधील पाणी टंचाई विरोधात काढलेला हांडा मोर्चा देखील गाजला होता. त्यानंतर प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढला. वीज दर वाढी विरोधातही त्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले होते. सामाजिक क्षेत्रातही त्यांचा सहभाग राहिला आहे. मराठा प्रतिष्ठा संस्थेच्या अध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेत. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात त्यांनी भूमिका बजावल्याचा दावा केला जातो. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत महापौर पदाची जबाबदारी ही केवळ प्रतिकात्मक नसून प्रशासन, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि नागरी सुविधा या सर्व क्षेत्रांमध्ये दिशा देणारी असते. त्यामुळे आता रितू तावडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेची वाटचाल कशी राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौर म्हणून त्यांच्यासमोर पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन, शाळांची गुणवत्ता आणि वाढत्या नागरी समस्या ही मोठी आव्हाने असणार आहेत. मुंबईच्या राजकारणात झालेल्या या मोठ्या बदलानंतर पुढील काळात कोणते निर्णय घेतले जातात आणि प्रशासन कितपत वेगाने काम करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.